नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाच्या विरोधात धुळ्यात समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब संदर्भात भाष्य केले होते. या विधानावरून त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलेले आहे. या कारवाईचा निषेध करीत आज समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. शिवाय धुळे जिल्हाधिकारींमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टीच्या अबू आझमी आमदार यांना एका प्रसार माध्यमांनी विधानसभेच्या बाहेर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना उत्तराची अर्थाचा अनर्थ केला गेला आणि त्यानंतर त्यांना एक प्रतिष्ठ आणि चौथ्यांदा आपल्या विधानसभेतून निवडून आलेल्या अशा विधानसभा सदस्याला विधानसभेच्या सत्रापासून वंचित करण्यात आल्या, त्यांना निलंबन करण्यात आले. ही महाराष्ट्राची फार मोठी शोकांकिता आहे. याचा निषेध आणि जाहीर निषेध करण्यासाठी आज समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही आज माननीय राज्यपाल यांना जिल्हाधिकारी मार्फत यांना निवेदन आम्ही दिलेले आहे. तसेच त्यांना जे समाजकंटक फोन करून धमकी देत आहेत त्यांनासुद्धा अटक केली पाहिजे अशी मागणी यावेळी आम्ही करतो आणि त्यांच्या जी सुरक्षा आहे त्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी आणि काही घटना घडल्यास त्याचे जबाबदार महाराष्ट्र शासन राहील अशी मागणी यावेळी आम्ही केलेली आहे.